राज्यातील 24 जिल्हे आणि 103 तालुके अवकाळी पावसाने बाधित. कृषी मंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे यांची माहिती. गेल्या 4 ते 5 दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळी पाऊस झाला आहे. आतापर्यंत राज्यातील 24 जिल्हे आणि 103 तालुके अवकाळी पाऊस, अतिवृष्टी आणि गारपिटीने बाधित झाले आहेत. मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. कांदा पिकाचे हजारो एकरावर नुकसान झाले असून शेतकरी बांधवांना जास्तीत जास्त मदत मिळण्याच्या दृष्टीने शासन प्रयत्नशील असल्याचे राज्याचे कृषी मंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी सांगितले आहे. सर्व नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आणि कृषी अधिकाऱ्यांना दिले आहेत. बहुतांश ठिकाणचे पंचनामे झाले आहेत. काही ठिकाणी 1-2 दिवसात पंचनाम्याचे काम पूर्ण होईल. येत्या 8 दिवसात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या परिस्थितीचा संपूर्ण राज्याचा आराखडा आपल्या समोर येईल. हा आराखडा तयार झाल्यावर शेतकऱ्यांना निश्चितपणे जास्तीत जास्त मदत करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे कोकाटे यांनी म्हटले आहे. हे बघा, गेल्या 4-5 दिवसामध्ये राज्यामध्ये अवकाळी पावसामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याची आकडेवारी अद्याप प्राप्त झाली नाही. आकडेवारी माननीय जिल्हाधिकारी आणि माननीय कृषी विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांना आदेश देण्यात आलेले आहेत की लवकरात लवकर यांचे पंचनामे करून प्रस्ताव शासनाला सादर करावा. त्यांचे पंचनामे आले की नंतर त्याचे एकत्रितपणे प्रस्ताव हा कॅबिनेटला सादर करू आणि त्यामध्ये धोरणात्मक जो निर्णय त्यांना मदत करता येईल शेतकऱ्यांना त्या संदर्भात विचार करण्यात. सर, नेहमी परिस्थिती होती की नुकसान शक्यतो उशीर होणार नाही यावेळेस. मागच्या वेळेस त्यांनी जाहीर केलं की नाही मला माहित नाही. आता आपण मदत देण्याचा निर्णय घेतलेला आहे. मदत देण्याची आपली भूमिका आहे. परंतु यावेळेस जी काही मदत द्यायची असेल ती थोडी असेल, जास्त असेल, कमी असेल, त्याची डिपेंड्स. परंतु ती मदत शेतकऱ्यांना वेळेवर कशी पोहोचेल यासाठी आमचा प्रयत्न राहणार. सुरेश सुतार, संवाद मराठी लाईव्ह, नंदुरबार. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी. सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.